लास्ट टाइम आपण लिटरल्स बघितले, त्यातले इंटीजर लिटरल बघितले, फ्लोटिंग पॉइंट लिटरल, बुलियन लिटरल, कॅरेक्टर लिटरल. ठीक आहे. नेक्स्ट एक कन्सेप्ट बघायचा आहे, दॅट इज एस्केप सिक्वेन्सेस. आता एस्केप सिक्वेन्सेस म्हणजे काय, सी मध्ये पण झालंय आपलं स्टील परत. तर एस्केप सिक्वेन्स मीन्स एनी सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर प्रिसिडेड बाय बॅकस्लॅश. म्हणजे काही सम सिक्वेन्स, म्हणजे खूप नसतात, काही सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स, पण ते प्रिसीड कशाने करतात, बॅकस्लॅश. मग त्याला आपण काय म्हणतो, एस्केप सिक्वेन्स. करेक्ट. तर काही कॅरेक्टर्स असतील याच्यानंतर, कधी एक कॅरेक्टर असतो, कधी एकपेक्षा जास्त असतं, राईट. पण असे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स जे कशाने प्रिसीड होतात, बॅकस्लॅश, त्यांना आपण एस्केप सिक्वेन्स. मग आता म्हणाल एस्केप सिक्वेन्सचं ऍप्लिकेशन काय, व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ एस्केप सिक्वेन्स. बघा, पहिला ऍप्लिकेशन आहे टू रिप्रेझेंट सम नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स. असे काही कॅरेक्टर्स असतात जे नॉन, म्हणजे त्यांना पण आस्की व्हॅल्यू आहे, जशी ए ला आस्की आहे, बी ला आहे, झिरोला आहे, प्लसला आहे, मायनसला आहे. जसे प्रत्येक लेटरला काय असतात आस्की, तसे त्या कॅरेक्टर्सला पण काय आहे, आस्की कॅरेक्टर्स आहेत. पण म्हणजे त्यांचा कोड आहे, युनिकोड आहे त्यांना, पण स्क्रीनवर ते काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. जसं ए हा ग्राफिकल कॅरेक्टर आहे, ए दिसतो ना आपल्याला. झिरो हा ग्राफिकल कॅरेक्टर आहे, पण न्यू लाईन, करेक्ट, न्यू लाईन म्हणजे कर्सर नेक्स्ट लाईनवर येतो, कळतंय. टॅब, कॅरेज रिटर्न. आता कॅरेज रिटर्न म्हणजे त्याच लाईनच्या सुरुवातीला येतो, जी काही लाईन आहे त्याच लाईनच्या सुरुवातीला. न्यू लाईन पुढच्या लाईनच्या सुरुवातीला येतो. मग टॅब्स देता, क्लिअर. तर ते सगळे काय कॅरेक्टर्सच आहेत, पण ते नॉन ग्राफिक कॅरेक्टर, म्हणजे त्यांच्या स्क्रीनवर काय नाही आहे, काही सिम्बल नाही. मग असे नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स जेव्हा रिप्रेझेंट करायला लागतात, तर मग कसे रिप्रेझेंट करायचे त्यांना, एस्केप सिक्वेन्स. तर एक रिझन त्याचं कळलं की कधी एस्केप सिक्वेन्स वापरायचा, एक टू रिप्रेझेंट नॉन ग्राफिक कॅरेक्टर, आणि दुसरा रिझन पण आहे, तो पण बघूया आपण. त्याच्या आधी एस्केप सिक्वेन्स म्हणजे काय, तर सांगितलं सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. मग ते एक कॅरेक्टर असेल, एकपेक्षा जास्त असेल, क्लिअर. तर काही सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स आहेत, पण ते सगळे कॅरेक्टर्स कशाने प्रिसीड होतात. प्रिसीड म्हणजे सुरुवातीला काय येतं, बॅकस्लॅश. ठीक आहे. राईट. ओके. मग मी सांगितलं त्याचं ऍप्लिकेशन काय. तर पहिला ऍप्लिकेशन काय तो बघा, तो समजून घ्या. टू रिप्रेझेंट सम नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स. आणि मी सांगितलं नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स कोण, तुम्ही एंटर मारता, तर एंटर मारल्यावर कर्सर कसा नेक्स्ट लाईनला येतो, किंवा त्याच लाईनच्या बिगिनिंगला तुम्ही टॅब देता, तर कर्सर थोडा पुढे जातो. तर ते जे एंटर मारता ना, तर तो पण एक काय आहे, कॅरेक्टर आहे, त्याला सुद्धा काय आहे, आस्की कोड किंवा युनिकोड. पण स्क्रीनवर दिसत नाही, म्हणजे स्क्रीनवर त्याचा फक्त काय इफेक्ट आहे, कर्सर खाली आलाय, कर्सर पुढे गेलाय, तर त्यांना आपण काय म्हणतो, नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स. मग असे नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स रिप्रेझेंट करायला कोण लागतं, एस्केप सिक्वेन्स. आणि दुसरं बघा, टू ट्रीट मेटा कॅरेक्टर ॲज अ लिटरल कॅरेक्टर. आता म्हणाल मेटा कॅरेक्टर्स कोण, तर मेटा कॅरेक्टर्स म्हणजे कॅरेक्टर्स ऑफ सिंटॅक्स. काही असे कॅरेक्टर्स आहेत जे सिंटॅक्सचे कॅरेक्टर, लाईक की जसं तुम्हाला स्ट्रिंग लिहायचं आहे, पण ती स्ट्रिंग कशी लिहावी लागते, डबल कोटमध्येच ना. म्हणजे मला सांगा, स्क्रीनवर तुम्हाला हॅलो प्रिंट करायचं आहे, तर तुम्ही लिहिलंय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल हॅलो. पण मी नुसतं हॅलो लिहिलं तर चालणार नाही का, कारण जावा याला आयडेंटिफायर म्हणून शोधेल. काय म्हणून शोधेल कळलं का, हॅलो नावाचा एक काय शोधेल, व्हेरिएबल शोधेल, आणि मग त्या व्हेरिएबलची तिथे काय वापरेल, व्हॅल्यू.
पण जर त्या नावाचा काय नाहीच आहे, आधी व्हेरिएबल नाही आहे, तर मग ते एरर येणार कंपायलेशनच्या वेळी. पण आपलं मुळात ते इंटेन्शन नव्हतंच की त्यांनी त्याला व्हेरिएबल घ्यावं. तुम्हाला पाहिजे की ती हेलोच ॲज अ काय पाहिजे, स्ट्रिंग. मग जावा म्हणतं की जर तुम्हाला त्याला रिप्रेझेंट करायचं ॲज अ स्ट्रिंग, तर तुम्हाला दोन्ही बाजूला काय टाकावं लागतं. मग डबल कोट पण स्वतः एक कॅरेक्टर आहे ना, डबल कोट पण एक सिम्बल आहे, बरोबर की नाही? त्या डबल कोटला पण काय असणार आहे, ASCII व्हॅल्यू असणार आहे. पण आत्ता तो डबल कोट काय म्हणून वापरला जातोय, मेटा कॅरेक्टर, सिंटॅक्सचा कॅरेक्टर. म्हणजे दोन्ही बाजूला त्या स्ट्रिंगला डिलिमिट करायला, मार्कअप करायला कोणाला वापरलाय, डबल कोट. म्हणजे ऍक्च्युअली प्रिंट काय होणार आहे, डबल कोट हॅलो डबल कोट का फक्त हॅलो? हॅलो फक्त दिसणार आहे, पण कंपायलरला इन्फॉर्म करायचं आहे की हा हॅलो एक काय स्ट्रिंग आहे, म्हणून दोन्ही बाजूला काय टाकावं लागतं, डबल कोट. मग हा डबल कोट काय कॅरेक्टर आहे, सिंटॅक्सचा कॅरेक्टर आहे, तो मेटा कॅरेक्टर आहे. पण मला आता पाहिजे की डबल कोट शुड बी ट्रीटेड नॉट ॲज अ सिंटॅक्स कॅरेक्टर बट ॲज अ लिटरल डबल कोट. म्हणजे डबल कोट ॲज अ डबल कोटच पाहिजे, मला त्यांनी ॲज अ काय म्हणून ट्रीट नाही करायला पाहिजे, सिंटॅक्स कॅरेक्टर. म्हणजे बघा, स्क्रीनवर मला डिस्प्ले करायचंय हॅलो विथ डबल कोट. म्हणजे मला पाहिजे मॉनिटरवर फक्त हॅलो नाही दिसला पाहिजे, डबल कोट हॅलो डबल कोट दिसला पाहिजे. का दिसलं पाहिजे कळलं? स्क्रीनवर नुसता हॅलो नाही, डबल कोट हॅलो डबल कोट. कळतंय? मग तुम्ही मला सांगा, इथे दोनदा डबल कोट मग हॅलो आणि दोनदा डबल कोट असं वर्क होईल का रे? नाही होणार. का गडबड होईल? कारण परत बघा, हा जो डबल कोट येईल ती स्ट्रिंगची सुरुवात आहे, दुसरा डबल कोट स्ट्रिंग संपलं तिथे, आणि हा डबल कोट एक स्ट्रिंग संपलं, हॅलो उघड्यावर पडला. क्लिअर? म्हणजे हॅलो कशाचा पार्टच नाही, स्ट्रिंगचा. गेटिंग? ह्या दोन डबल कोटनी एक स्ट्रिंग पूर्ण केली, या डबल कोटनी एक. हॅलो कशाचा पार्टच नाही, स्ट्रिंगचा. पण तुमचा मेन उद्देश काय होता की इथे हॅलो विथ डबल कोट घ्यावा. मग तुम्हाला त्या आतल्या डबल कोटला एस्केप करावा लागेल, असं बॅकस्लॅश डबल कोट हॅलो बॅकस्लॅश डबल कोट. म्हणजे बघा, जर मी SOP ला असं लिहिलं, डबल कोट पहिलं लिहिलं, मग बॅकस्लॅश डबल कोट लिहिलं, मग हॅलो लिहिलं, क्लिअर? मग परत बॅकस्लॅश डबल कोट लिहिलं आणि डबल कोट. तर आता काय होईल, हा पहिला आणि शेवटचा डबल कोट काय म्हणून वागेल, मेटा कॅरेक्टर, सिंटॅक्सचा. तो सिंटॅक्सचा कॅरेक्टर आहे स्ट्रिंगला डिलिमिट करायला. पण हा जो डबल कोट आहे तो या बॅकस्लॅशमुळे एस्केप होणार आहे. एस्केप म्हणजे इग्नोर नाही, तो डबल कोट ॲज इट इज म्हणून ट्रीट होईल, तो मेटा कॅरेक्टर म्हणून ट्रीट होणार नाही. तो आता काय म्हणून ट्रीट होईल, डबल कोट ॲज डबल कोट, लिटरल डबल कोट. कळतंय का? क्लिअर? असं अजून एक ऍप्लिकेशन लाईक की तुम्ही जर एक कॅरेक्टर व्हेरिएबल बनवलाय CH, आणि त्याच्यात जर तुम्हाला Z स्टोअर करायचा आहे, या CH मध्ये काय स्टोअर करायचं आहे, Z, तर तुम्ही कसं लिहिणार, नुसता Z लिहिणार का दोन्ही बाजूला कोट टाकून लिहिणार? लास्ट टाइमच सांगितलं ना, कॅरेक्टर लिटरल्स कसे लिहितात, कॅरेक्टर्सला कसं रिप्रेझेंट, दोन्ही बाजूला कोट. मग खरं CH मध्ये Z स्टोअर होणार. CH मध्ये ऍक्च्युअली स्टोअर काय होणार आहे, Z. पण तुम्हाला कंपायलरला सांगायचं की तो Z काय घे ऍज अ कॅरेक्टर, म्हणून दोन्ही बाजूला कशाने डिलिमिट करायला लागतंय, सिंगल कोट. मग आता हा सिंगल कोट काय म्हणून आहे, सिंटॅक्स कॅरेक्टर, मेटा कॅरेक्टर आहे. पण मला सपोज CH मध्ये सिंगल कोटच ठेवायचं, कारण सिंगल कोट पण स्वतः एक काय आहे, कॅरेक्टर आहे का नाही? मग मी 3 वेळा सिंगल कोट लिहू शकतो का, सिंगल कोट सिंगल कोट सिंगल कोट असं लिहिलं, कारण मला ऍक्च्युली CH मध्ये काय ठेवायचंय, सिंगल कोटच ठेवायचं, कारण सिंगल कोट पण स्वतः एक काय कॅरेक्टर पण आहे ना, तो भले मेटा कॅरेक्टर पण तो एक कॅरेक्टर पण आहे. मग मला जर CH मध्ये सिंगल कोटच ठेवायचे तर 3 सिंगल कोट लिहून चालत नाही. काय होईल, हे पहिले 2 सिंगल कोट कंप्लीट होऊन जातात. पहिला सिंगल कोटनी या सिंगल कोटला कंप्लीट केलं आणि मग तिसरा इनकम्प्लीट राहतो. गेटिंग? मग तुम्हाला आता इथे काय करावं लागेल, हा जो सिंगल कोट आहे ना मधला,
त्याला एस्केप करावं लागेल बॅकस्लॅश टाकून. म्हणजे पहिला आणि तिसरा काय म्हणून बिहेव करेल? मेटा कॅरेक्टर, सिंटॅक्स. पण मधल्या ह्याला एस्केप म्हणजे कळलं, त्याला सिंगल कोट ॲज अ सिंगल कोटच ट्रीट करणार. बॅकस्लॅश सिंगल कोट काय करेल? हा बॅकस्लॅश इंडिकेट करेल की ह्याच्या नंतरचा जो सिंगल कोट येतोय त्याला काय म्हणून घेऊ नको, त्याला काय म्हणून ट्रीट करू नको. मेटा कॅरेक्टर त्याला जसा आहे तसाच ट्रीट कर. सिंगल कोट आहे तर सिंगल कोटच. मग ऍक्च्युअली सीएच मध्ये येऊन काय स्टोअर होईल? सिंगल कोट स्टोअर होईल. क्लिअर? तर तो एक बेसिक आयडिया कळली तुम्हाला. असं अजून एक आहे, लाईक की तुम्हाला बॅकस्लॅशच पाहिजे. आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे बॅकस्लॅश कशासाठी वापरायचा आहे. बॅकस्लॅश तुम्ही कशासाठी वापरता? ॲज अ मेटा कॅरेक्टर, सॉरी, ॲज अ एस्केप कॅरेक्टर. म्हणजे एस्केप सिक्वेन्स आहे तर त्याला सांगता कसं की हा एस्केप सिक्वेन्स सुरू करताना बॅकस्लॅशने. मग बॅकस्लॅशच पाहिजे. सपोज मी लिहितोय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन आणि इथे मी डबल कोटमध्ये सपोज एक पाथ दिला, सी कोलन बॅकस्लॅश न्यू फोल्डर, असा एक पाथ दिला. ठीक आहे. मी पाथ काय दिलाय? सी ड्राईव्ह. मग सी ड्राईव्ह म्हणून सी कोलन बॅकस्लॅश न्यू फोल्डर. पण जेव्हा तुम्ही रन करता ना तेव्हा ऍक्च्युअली काय होतं बघा, हा जो बॅकस्लॅश एन आहे ना, बॅकस्लॅश एन हा एक नॉन ग्राफिक कॅरेक्टर म्हणून ट्रीट होतो. काय तो नॉन ग्राफिक कॅरेक्टर? न्यू लाईन. म्हणून ऍक्च्युअली स्क्रीनवर असं दिसतं, सी कोलन, याच्यामुळे न्यू लाईन येतं, आणि ई डब्ल्यू फोल्डर दुसऱ्या लाईनवर दिसतं. कसं दिसतं कळलं का? वर काय दिसतं? सी कोलन, आणि स्लॅश एन मुळे काय होतं? कर्सर नेक्स्ट लाईनला येतो आणि ई डब्ल्यू अंडरस्कोर फोल्डर पुढच्या लाईन. पण मला ऍक्च्युली तसं नकोच होतं, मला पाहिजे असंच्या असं, सी कोलन बॅकस्लॅश न्यू फोल्डर. एक्झॅक्टली. मग तुम्ही हा बॅकस्लॅश काय कराल? एस्केप कराल, कारण बॅकस्लॅश ऑलरेडी एक मेटा कॅरेक्टर आहे. मग आता हा जो पहिला बॅकस्लॅश आहे ना, तो सांगतोय कंपायलरला की ह्या दुसऱ्या बॅकस्लॅशला काय कर? एस्केप कर. एस्केप कर म्हणजे आहे तसंच ठेव, जैसा है वैसे ही. मग आता तुम्हाला असं दिसेल का सी कोलन ई डब्ल्यू अंडरस्कोर फोल्डर नेक्स्ट लाईन? नाही. आता ऍक्च्युअली असं दिसेल, सी कोलन बॅकस्लॅश आणि न्यू फोल्डर. कारण या बॅकस्लॅशनी या बॅकस्लॅशला काय केलं? एस्केप केलं. म्हणजे सांगितलं कंपायलरला तसंच ठेव, मग बॅकस्लॅश बॅकस्लॅशच राहिला आणि मग न्यू फोल्डर. पटतंय? तर ऍप्लिकेशन एरियाज कळलेले आहेत तुम्हाला. तर हे दोन्ही ऍप्लिकेशन्स कळले का रे तुम्हाला? टू रिप्रेझेंट नॉन ग्राफिक कॅरेक्टर अँड टू रिप्रेझेंट मेटा कॅरेक्टर्स ॲज लिटरल कॅरेक्टर. ओके. आता हे लक्षात घ्या की हे जे नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स आहेत यांना सुद्धा काय असणार आहे? युनिकोड. त्यांचा पण, कारण ते पण कॅरेक्टर्स आहे म्हणजे त्यांची पण ASCII व्हॅल्यू असणार, म्हणून इथे फ्यू दिलेत तुला. ठीक आहे. आता ह्यातले पहिले काही आहेत ते हे आहेत. कोण? इथून इथपर्यंत बघा. ठीक आहे. हे सगळे कशासाठी आहेत? स्लॅश बी म्हणजे बॅक स्पेस. स्लॅश बी म्हणजे फक्त कर्सर मागे आणतं. स्लॅश बी मुळे फक्त कर्सर कुठे येणार आहे? मागे. ठीक आहे. टॅब. टॅब तुम्हाला माहिती आहे, एक फिक्स 8 किंवा 4 कॅरेक्टर्सनी पुढे जातात, जागा ठेवतात. न्यू लाईन, कर्सर नेक्स्ट लाईनला आणतात. स्लॅश एफ ऍक्च्युअली फॉर्म फीड आहे, तो स्क्रीनला काही इफेक्ट करत नाही, हा प्रिंटरला इफेक्ट करतो. म्हणजे मुळात हे फॉर्म फीड कॅरेक्टर्स वगैरे आहेत ना, हे कशावर त्याचा इफेक्ट नाही आहे. मॉनिटरला काही इफेक्ट नसतो. हा कॅरेक्टरच मुळात कशासाठी आहे? दिस कॅरेक्टर इज फॉर प्रिंटर. गेट? म्हणजे ते पेज ब्रेकचं सारखं काम करतं. आणि कॅरेज रिटर्न आहे. कॅरेज रिटर्न म्हणजे कर्सर त्याच लाईनच्या सुरुवातीला आणतं. गेट? आता हे सगळे कशासाठी आहेत? नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स.
कळताय? हे सगळे कोण कळलं ना? नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स. जसं बॅकस्पेस, टॅब, न्यू लाईन, फॉर्म फीड, कॅरेज रिटर्न. आणि हे जे खालचे 3 आहेत ते कशासाठी आहेत बघा इथे, टू ट्रीट मेटा कॅरेक्टर ॲज लिटरल कॅरेक्टर. कारण तो सिंगल कोट, तो डबल कोट, तो बॅकस्लॅश त्यांना सुद्धा काय असणार आहे, ते आहेत जावाप्रमाणे. ते कोण आहेत? मेटा कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे सिंटॅक्सचे. पण ते स्वतः पण एक कॅरेक्टर आहेत ना. भले मेटा कॅरेक्टर आहेत पण ते सुद्धा कॅरेक्टर सेटचे पार्ट आहेत. मग कॅरेक्टर सेटचे पार्ट आहेत म्हणजे त्यांना सुद्धा काय असणार आहे? ASCII व्हॅल्यू असणार. मग ते इथे ASCII व्हॅल्यूज दिलेली आहे. ASCII म्हणजे युनिकोड. ठीक आहे, बघा इथे बॅकस्लॅश सिंगल कोट, बॅकस्लॅश डबल कोट आणि बॅकस्लॅश बॅकस्लॅश. आता बॅकस्लॅश बॅकस्लॅश कधी वापरायचा? जेव्हा तुम्हाला लिटरल कोण पाहिजे. लिटरल कोण पाहिजे? बॅकस्लॅश. जेव्हा तुम्हाला सिंगल कोट ॲज अ लिटरल सिंगल कोट पाहिजे, म्हणजे सिंगल कोट काय म्हणून नाही ट्रीट व्हायला पाहिजे. हां, सिंगल कोट ॲज सिंगल कोटच पाहिजे, मग त्याला एस्केप. नॉर्मली सिंगल कोटला कधी एस्केप करायचं? जेव्हा सिंगल कोटमध्ये सिंगल कोट पाहिजे. कळताय? आणि डबल कोटला कधी एस्केप करायचं? जेव्हा डबल कोटमध्ये डबल कोट पाहिजे. पण क्रॉस असेल, सिंगल कोटमध्ये डबल कोट, डबल कोटमध्ये सिंगल कोट, तर काय करायची गरज नाही, एस्केप. क्लिअर? ठीक आहे, आता हे एस्केप सिक्वेन्सेस कळले, राईट? ठीक आहे, बरं आपण ह्याचा एखादा एक्झाम्पल पण बघूया. JDK नसेल इन्स्टॉल तर ऑनलाईन कंपायलर वापरून पण तुम्ही प्रोग्राम्स काय करू शकता पाहिजे. ठीक आहे, हे आता इथे हॅलो वर्ल्ड आहे, राईट? त्या हॅलो वर्ल्ड मध्ये ते मध्ये स्लॅश एंड टाकला तर तो ॲज अ न्यू लाईन म्हणून ऍक्ट करेल, म्हणजे तो नॉन ग्राफिक कॅरेक्टर म्हणून, म्हणजे हॅलो आणि वर्ल्ड 2 लाईनवर दिसेल. दिसतंय हॅलो आणि वर्ल्ड. त्याच्या जागी स्लॅशनच्या जागी जर मी स्लॅश आर लिहिलं असतं तर काय होईल? पहिलं लक्षात घ्या, हॅलो पहिलं डिस्प्ले होणार. ठीक आहे, मग स्लॅश आर मुळे कर्सर नेक्स्ट लाईनला येतं का त्याच लाईनच्या बिगिनिंगला येतं? ठीक आहे, आणि मग त्याच्यावर काय ओव्हरराईट करायला लागेल? राहिलेलं. बघा ना, स्लॅश आर नंतर तुम्ही काय आउटपुट करताय? वर्ल्ड. तर स्लॅश आर मुळे कर्सर त्याच्याच सुरुवातीला आलाय आणि त्याच्यावर मग वर्ल्ड WORL आणि D, म्हणजे खरं स्क्रीनवर काय दिसेल? फक्त वर्ल्ड दिसेल. हॅलो दिसेल का? नाही. का? कारण हॅलो वर्ल्डनी ओव्हरराईट झालेला आहे. का ओव्हरराईट झालाय कळला ना? पहिला हॅलो आलेला आहे, क्लिअर? मग स्लॅश आर मुळे कर्सर कुठे आला? त्याच लाईनच्या सुरुवातीला, आणि त्याच्यावर ओव्हरराईट काय झालं? वर्ल्ड. म्हणून वर्ल्डच दिसतंय तुम्हाला. कळताय? राईट? असं वेगळे वापरू शकता. लाईक आता मी मगाशी त्या एका 5चं एक्झाम्पल दिलेलं. स्लॅश बी पण लिहू शकता. बघा आता स्लॅश बी लिहिलं. लक्षात घ्या, जर हे वर्ल्ड नसेल, ठीक आहे, बऱ्याच जणांना वाटतं स्लॅश बी म्हणजे एक कॅरेक्टर डिलीट करतं. ते डिलीट करत नसतं, फक्त कर्सर मागे आणत असतं. म्हणजे आता ऍक्च्युअली डिस्प्ले काय होईल? हॅलोच. फक्त कर्सरची पोझिशन बघा, HELLO, त्या स्लॅश बी मुळे कर्सर O वर आलाय आणि पुढच्या स्लॅश बी मुळे L वर आलाय. म्हणजे फक्त कर्सर कशाच्या खाली आहे? L च्या.
दिसणार पूर्ण हॅलोच आहे. बघा तुम्ही, दिसतंय? काही डिलीट झालं का? नाही. म्हणजे लक्षात घ्या, काही आपले प्री नोशन्स ठेवायचे नाहीत. नाही तर तुम्ही काय करता, अज्युमच करता की स्लॅश बी म्हटलं की काय करतं, डिलीट. स्लॅश बी नी फक्त कर्सर मागे आलेला असतो. स्लॅश बी मुळे कर्सर फक्त एक पोझिशन मागे आला, डिलीट झालेलं नाही. पण मला सांगा, जर त्याच्यानंतर मी वर्ल्ड लिहिलं असतं, ठीक आहे, हॅलो स्लॅश बी वर्ल्ड, तर पहिलं थोडक्यात हॅलो आलेलं आहे. स्लॅश बी मुळे कर्सर ओच्या खाली आला, अजून एक स्लॅश बी मुळे एलच्या खाली आला, आणि मग तुम्ही काय आउटपुट करताय, वर्ल्ड. मग याच्यावरच ओव्हरराईट काय होईल, WORLD, आणि म्हणून स्क्रीनवर काय दिसतं, हेल वर्ल्ड. पण हेल वर्ल्ड आल्यावर आपल्याला वाटतं की स्लॅश बीने ते 2 कॅरेक्टर्स काय केलेत, डिलीट. मुळात त्यांनी डिलीट केलेले नव्हते, कर्सर मागे आणलं होतं, पण तुम्ही त्याचा पुढचा डेटा दिल्यामुळे त्याच्यावर ते ओव्हरराईट झालं. बघा, दिसतंय आउटपुट काय आलं, हेल वर्ल्ड. ठीक आहे, पटतंय का रे तुम्हाला, कन्सेप्ट कळत आहे? तसंच जर तुम्हाला तो हॅलो वर्ल्ड डबल कोट मध्येच पाहिजे, तर डबल कोट हॅलो डबल कोट असं चालेल का? नाही वर्क होणार. बघा, त्या डबल कोटचा काय होत आहे, ते एडिटर पण तसं घेत नाहीये, ऑटोमॅटिक 3 टाकताय. म्हणजे थोडक्यात काय, ते हॅलो वर्ल्डचा कलर पण बघा बदलला. मग आता इथे मी या डबल कोटच्या मागे बॅकस्लॅश टाकतो आणि या डबल कोटच्या मागे बॅकस्लॅश, आता हा काढून देतो. हा एडिटर घेतच नाही. ठीक आहे, आता मला सांगाल, पहिला डबल कोट आणि शेवटचा डबल कोट काय म्हणून असणार आहे, ते सिंटॅक्स कॅरेक्टर सांगायला की ही स्ट्रिंग आहे. कारण स्ट्रिंग इंडिकेट कशी करणार, दोन्ही बाजूला कोट टाकायला. पण या बॅकस्लॅशमुळे आणि या बॅकस्लॅशमुळे हा डबल कोट एस्केप झाला का, बॅकस्लॅश डबल कोट, त्यांनी काय केलं, आता त्या बॅकस्लॅशनी त्या कोटला एस्केप केलं, म्हणजे आहे तसंच ठेवलं. गेटिंग? बघा, आता जेव्हा रन कराल तेव्हा हॅलो वर्ल्ड डबल कोट सकट येत आहे का? मगाशी फक्त हॅलो वर्ल्ड येत होता, आता डबल कोट हॅलो वर्ल्ड डबल कोट का? कारण या बॅकस्लॅशनी ह्या डबल कोटला एस्केप केलं, या बॅकस्लॅशनी ह्या डबल कोटला एस्केप केलं. नियम कळताय? क्लिअर? मला वाटतं समजलंय. असंच जर आपल्याला तो पाथ प्रिंट करायचा होता, बघा, जर मी इथे पाथ दिला C:\\न्यू फोल्डर, ठीक आहे, तर ऍक्च्युअली तो तसा पाथ प्रिंट होईल का? नाही. आता गंमत काय होते, त्या स्लॅशन मुळे न्यू लाईन येतं आणि आउटपुट बघा कसं दिसतं, C:\, आणि EW फोल्डर नेक्स्ट लाईन. कळताय? मग ऍक्च्युअली आपल्याला तिथे स्लॅशन म्हणून नाही वागवायचं आहे, त्या बॅकस्लॅशला ऍज अ बॅकस्लॅशच ठेवायचं आहे. मग तुम्ही त्याला काय करा, एस्केप करा. मग पहिला बॅकस्लॅश दुसऱ्या बॅकस्लॅशला काय करतोय, एस्केप करतोय, म्हणजे आहे तसंच ठेवतोय. आता जर पाथ बघाल तर आता दिसतोय का प्रॉपर, चेक करा. आता नेक्स्ट लाईन वर आलं का कंप्लीट पाथ दिसतोय, पाथ दिसतोय ना, C:\\न्यू फोल्डर. मला वाटतं कळलं. ठीक आहे, क्लिअर? शुअर? पुढे प्रोसीड करूया. मग असे बाकीचं एक्झाम्पल आहे, लाईक आता जर तुम्हाला कॅरेक्टर व्हेरिएबल CH मध्ये सिंगल कोट ठेवायचं, चालेल का रे असं 3 कोट, आणि मग खाली मला तो CH प्रिंट करायचा आहे.
चालेल असं 3 कोट द्यायला? कोट 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 नाही वर्क होणार ना. बघा तो तिसरा कोटचा कलरच वेगळा येतो. हे पहिले 2 वेगळे आहेत आणि तिसरा ऍक्च्युली पहिल्या 2 मुळे कम्प्लीट झालं ते. पहिल्या कोटनी दुसऱ्या कोटला ते कम्प्लीट, तिसरा इनकम्प्लीट राहिला. मग तुम्हाला मुळात त्या सीएच मध्ये काय ठेवायचं? सीएच मध्ये ठेवायचं काय? सिंगल कोटच ठेवायचं आहे. पण मग तो सिंगल कोट मेटा कॅरेक्टर पण आहे ना, सिंटॅक्सचा कॅरेक्टर पण आहे, म्हणून इथे त्याला एस्केप केलं. मधल्या कोटला काय केलं? एस्केप. म्हणजे तो मधला कोट आता मेटा कॅरेक्टर वागेल का लिटरली सिंगल कोट? सिंगल कोटच. मग ते सिंगल कोट स्टोअर होईल. बघा आता तुम्ही प्रिंट केलं तर सीएच चा सिंगल कोट दिसेल. दिसतोय? क्लिअर? तर बिहेवियर्स कळले. आणि नेक्स्ट काय सांगायचंय मला की तुम्ही एस्केप सिक्वेन्स ऑल्सो कशासाठी वापरू शकता. म्हणजे थोडक्यात एक तर तुम्हाला कळलेलंच आहे की कशासाठी नॉन ग्राफिक कॅरेक्टर, दुसरा टू ट्रीट मेटा कॅरेक्टर ॲज लिटरल, आणि तिसरं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एस्केप सिक्वेन्स कोणत्या तरी कॅरेक्टरच्या युनिकोडला रिप्रेझेंट करायला पण वापरू शकता. म्हणजे कोणताही कॅरेक्टर आहे पण त्या कॅरेक्टरला म्हणजे मला टाईप नाही करता येत माझ्या कीबोर्डवर, तर त्या कॅरेक्टरचं युनिकोड रिप्रेझेंट करायला पण काय वापरू शकता? एस्केप. म्हणजे तो त्याचा तिसरा ऍप्लिकेशन झाला. काय कळलं ना? म्हणजे जर एखादा कॅरेक्टर आहे ज्याला आपण कीबोर्डवरनं काय नाही करू शकत आहे, टाईप. उदाहरणार्थ लास्ट टाइम मी जेव्हा कॅरेक्टर लिटरल घेतले होते तेव्हा बघा त्यातले काही कॅरेक्टर्स असे होते ना, हे बीटा, मग ए वर डॉट आहे, हे लॅटिन कॅरेक्टर्स होते, हे ग्रीक लेटर्स होते, बीटा, अल्फा, गामा, एमॉल. तर हे लेटर्स मला काय करता येत नाहीये कीबोर्डवरनं टाईप. मग त्यांना रिप्रेझेंट करायला पण काय वापरा? एस्केप सिक्वेन्सेस. आणि ते एस्केप सिक्वेन्स कसा लिहायचा? युनिकोड फॉर्म, म्हणजे बॅकस्लॅश यू आणि ते. पण याला सुद्धा आपण एस्केप सिक्वेन्सच म्हणणार ना, कारण हे पण कशाने सुरू होत आहे? बॅकस्लॅश. कारण एस्केप सिक्वेन्सचं मिनिंग असते ना, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स प्रिसिडेड बाय बॅकस्लॅश. गेटिंग? तर काय अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. हा, पहिला पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे की एस्केप सिक्वेन्स कशासाठी पण वापरता येतो. एक नॉन ग्राफिक, दुसरा मेटा कॅरेक्टर ला लिटरल कॅरेक्टर, आणि तिसरं त्यांचं म्हणणं आहे की काही असे कॅरेक्टर्स आहेत ज्यांना कीबोर्डवरनं काय करता येत नाही, टाईप, तर त्यांना कसं रिप्रेझेंट करा? युनिकोड फॉर्म. आणि युनिकोड पण कसे लिहायचे? एस्केप सिक्वेन्स. कारण युनिकोड पण सुरू कशाने होतं? आणि त्याच्यानंतर काही सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. आणि अजून पुढे काय लक्षात ठेवायचं की तेच युनिकोड जे आपण हेक्साडेसिमल मध्ये लिहितो त्यांना ऑक्टल मध्ये पण लिहिता येतं. कळतंय? म्हणजे आता जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा आहे ए, कॅपिटल ए, आता कॅपिटल ए असतो 64, मग तुम्ही त्याचा युनिकोड असा लिहाल /U41. बरोबर आहे का रे? /U41 41च आहे ना हेक्साडेसिमल. इज इट 41? यस. 16 into 4 हे हेक्स आहे ना, 16 raised to 0, 16 raised to 1. मग मला सांगा ना, 16 into 4 64 प्लस 1 65. 65 कोणाचा कोड आहे? ए चा. मग तोच कॅपिटल ए तुम्ही असा पण रिप्रेझेंट करू शकता. कशाच्या फॉर्म मध्ये? हेक्साडेसिमल पण युनिकोड. पण युनिकोड पण कसा लिहिलाय? एस्केप सिक्वेन्स. आणि यालाच ऑक्टल कोड फॉर्म पण परत एस्केप सिक्वेन्सेस. कसा? बघा /101. जेव्हा तुम्ही बॅकस्लॅश आणि 3 डिजिट ऑक्टल लिहिता, ऑक्टलला काही रिप्रेझेंट नाही, बॅकस्लॅश आणि नंबर लिहिला की ते ऑटोमॅटिक काय ट्रीट होतं? ऑक्टल. मग मला सांगा हा काय ट्रीट होणार आहे? ऑक्टल. 8 raised to 0, 8 raised to 1, 8 raised to 2. आता मला सांगाल 8 raised to 2 किती? 64 प्लस 1 65. मग हा पण कोण? एच आहे, आणि हा पण कोण? एच आहे. कळतंय? म्हणजे थोडक्यात एस्केप सिक्वेन्सचा तिसरा ऍप्लिकेशन काय तो कळला ना.
पहिला ऍप्लिकेशन एस्केप सिक्वेन्सचा, दुसरा ऍप्लिकेशन आणि तिसरा ऍप्लिकेशन त्यांचं म्हणणं आहे एस्केप सिक्वेन्सला कशासाठी पण वापरता येतं, एखाद्या कॅरेक्टरचं युनिकोड रिप्रेझेंट करायला. कारण तो युनिकोड पण तुम्ही कसा लिहिताय, प्रिसिडिंग बाय बॅकस्लॅश, सुरू बॅकस्लॅशनी करता ना, म्हणजे त्याला कशाच्या कॅटेगरीत घ्यायचं, एस्केप सिक्वेन्स. तर ऍप्लिकेशन्स कळलंय ना. तर तसं बघितलं तर टोटल त्याचे किती ऍप्लिकेशन्स आहेत, 3. आणि मग तेच युनिकोड कशाच्या फॉर्म मध्ये लिहू शकता, ऑक्टल फॉर्म मध्ये. बघा इथे उदाहरण म्हणून दिलंय, इथे आहे हा स्मॉल ए, पण त्याला ऑक्टल फॉर्म मध्ये लिहिलंय तर ते 141 येतं. हे 141 कशात आहे, डेसिमल का ऑक्टल? ऑक्टल. आणि म्हणाल ते म्हणजे किती, आता स्मॉल ए तसा किती असतो, 97. कळतंय का नाही, स्मॉल ए किती असतो, 97. पण मग हे पण 97च आहे का, 97 आहे. 8⁻0, 8⁻1, 8⁻2. मला सांगा ना, 8⁻2 म्हणजे 64 आणि 8 × 4 32, 64 + 32 + 1 97च होतं ना. 64 + 32 96 आणि +1 97. बर, तसाच बघा हा सिंगल कोड 0 आहे. सिंगल कोड 0चा तसा अस्की व्हॅल्यू 48 आहे. मग तोच 48 तुम्ही इथे हेक्स मध्ये लिहिलाय ना, सॉरी ऑक्टल मध्ये लिहिलाय. बघा 60 इन ऑक्टल इज 48 इन डेसिमल. पक्का ना, 60 ऑक्टल आहे ना, 8⁻0, 8⁻1, 48च होतं ना. क्लिअर? ठीक आहे, इथपर्यंत कळलंय का? बघा आता त्याच एक साधासा आउटपुट दाखवतो. हे बघा, जर मी लिहिलं ए इज \u41 and \101, काय डिस्प्ले होईल. म्हणजे मुळात आता एस्केप सिक्वेन्सचा काय ऍप्लिकेशन आहे, तिसरा ऍप्लिकेशन. हे पण एस्केप सिक्वेन्सेस आहेत का, कारण सुरू कशाने होत आहे. एस्केप सिक्वेन्सचं मिनिंग असते की काही सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर, मग तो 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, पण सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर जे कशाने प्रिसीड होत आहे, बॅकस्लॅश, त्याला आपण एस्केप सिक्वेन्स म्हणतो. 2 ऍप्लिकेशन मी आधी दाखवले. हा तिसरा ऍप्लिकेशन आहे. हा तिसरा ऍप्लिकेशन काय म्हणतंय की एखादा कॅरेक्टर रिप्रेझेंट करायचा आहे, तर त्याचा कोड कशामध्ये रिप्रेझेंट करा, एस्केप सिक्वेन्स फॉर्म मध्ये, इन अ युनिकोड फॉर्म और इन ऑक्टल फॉर्म. मग \u41 किती आहे, 65 म्हणजे तो ए आहे, आणि \101 म्हणजे तो ऑक्टल 65 म्हणजे एच आहे. म्हणजे रन केल्यावर काय येईल, ए इज ए अँड ए. पटतंय? ओके, इथे फक्त त्यांचं म्हणणं आहे 2 0 टाकावे लागतील, म्हणजे युनिकोड टोटल 4 डिजिटचा असतो म्हणून. ठीक आहे, आलं. तिन्ही ठिकाणी एच येत आहे, ए इज ए अँड एच. कारण हा ऍक्च्युअली कोणाचा कोड आहे, हा जो युनिकोड 41 आहे म्हणजे तो हेक्साडेसिमल 41. हेक्साडेसिमल 41 म्हणजे डेसिमल 65. 65 कोणाचा कोड असतो, एचा. आणि तसंच हा ऑक्टल 65, आणि ऑक्टल 65 परत कोणाचा कोड, एचा. पटतंय ना. बघा आता याच्यातच जर तुम्ही \u00 किती दिला होता इथे, त्या चार्टवर आता होता ना, त्या एन वर असा एक टिल्डा साईन आहे, त्याच्यासाठी एक दिला होता ना. हा इथे इथे बीटाला किती दिला होता, A7 दिला होता. मग तोच जर मी इथे वापरला \00 A7, तर रन केल्यावर तुम्हाला इथे स्क्रीनवर बीटा दिसेल ना.
आता ते बीटा इक्वॅलंट काहीतरी दिसतंय, कारण या एडिटरला तो सिम्बल सपोर्टेड नसेल. गेले तसं. तर बरेच आहेत. मग त्याच्या जागी जर तुम्हाला सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट लेटर्स असतात ना, असं आपण लिहितो ना 5 स्क्वेअर, मग तो स्क्वेअरचा जो 2 आहे तो थोडा वर असतो, किंवा H2O लिहितो आपण, तर 2 खाली असतो. तर ते सबस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट पण लिहिता येतात. कशाच्या फॉर्ममध्ये? युनिकोड फॉर्म. गेले म्हणजे त्याचे युनिकोड्स असतात. आपण सर्च करू बघा. युनिकोड सुपरस्क्रिप्ट 3 बघा किती आहे त्याचा युनिकोड 00B3. मग सपोज मी त्या प्रोग्राममध्ये ठीक आहे वापरला 00B3. B3च होता ना, हा ते हेक्साला काही फरक नाही पडत, अपर लोअर लिहू शकता. दिसतंय का? तो 3 थोडासा वर गेलाय. 3च आहे पण तो वर आहे. कळतंय? असं सबस्क्रिप्ट पण लिहू शकता. आता हा सुपरस्क्रिप्ट आहे ना, तसा सबस्क्रिप्ट पण असतो का. सबस्क्रिप्ट 2 घेतला, मग फक्त 2चाच नसतो, 0 to 9 सगळ्यांचा असतो. इथे बघा 00B2 आहे. कळतंय? म्हणजे आता जर प्रोग्राम मध्ये मी इथे लिहिलं \U00B2, तो सबस्क्रिप्ट आपल्याला सबस्क्रिप्ट पाहिजे होता. सबस्क्रिप्ट आहे 2082. सबस्क्रिप्टचा कोड किती आहे? इथे मी 2082. आता तो 2 खाली दिसेल. दिसतंय? थोडासा खाली दिसतोय. सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट असे वल्गर फ्रॅक्शन्स पण असतात. वल्गर फ्रॅक्शन्स असणार ना, हाफ 3/4 बघा. युनिकोड ऑफ 1/4. आता 1/4चा युनिकोड किती आहे? 00BC. मग आता मी जर त्या प्रोग्राम मध्ये इथे वापरला \U00BC, तर तुम्हाला तिथे 1/4 दिसेल. क्लिअर? दिसतोय इथे 1/4. म्हणून सेलफोन्स पेक्षा लॅपटॉप्स वापरा. शुड ब्रिंग लॅपटॉप्स अँड यूज इट ना. त्याला कॅरी करायला काही एवढा त्रास नाही होत ना, खूप कष्ट नाही येत. क्लिअर? सेलफोन्स मधला बघितल्यावर स्ट्रेन पण येतो ना तेवढं डोळ्यांना, नंबर वाढेल, बरोबर की नाही? आता आहेत त्याचा अजून भिंगाचा सोडा ग्लास होईल, त्यापेक्षा का डोळ्यांना का एवढा त्रास द्यायचा, बरोबर ना? असो. तर बघा आता ते तुमच्यावर आहे. लॅपटॉप्सवर बघायचंय का सेलफोन? ठीक आहे, ठीक. पुढे मूव्ह करूया क्विकली. आता हा पार्ट तर आपला झाला. क्विकली हा पार्ट पण कळला ना, की त्यांना ऑक्टलमध्ये पण लिहिता येतं आणि युनिकोडमध्ये. मग आपला एकच लिटरल राहिलेला आहे, दॅट इज स्ट्रिंग लिटरल, जे आपण इनडायरेक्टली थोडंफार वापरून झालेलो आहे ऑलरेडी. स्ट्रिंगचा वापर आपला बऱ्याच वेळा झालेला आहे. स्ट्रिंग लिटरल काय लक्षात ठेवायचं? इट इज एनी सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स एनक्लोज्ड इन अ पेअर ऑफ डबल कोट. एनी सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर, काहीही असू शकतात. म्हणजे ते सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स काय असू शकतात? लेटर्स, डिजिट, स्पेशल सिम्बल, स्पेसेस, मग इव्हन त्याच्यात नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स असू शकतात. कळतंय का? एस्केप सिक्वेन्सेस असू शकतात. ते एस्केप सिक्वेन्सेस ऑक्टलमध्ये असतील, हेक्समध्ये असतील, काहीही येऊ शकतं. पण एनी सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर एनक्लोज्ड इन अ पेअर ऑफ डबल कोट, त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग लिटरल. आता नॉर्मली जावा या स्ट्रिंग्सला एकपेक्षा जास्त लाईनवर एक्सटेंड करून देत नाही. म्हणजे तुम्ही एक लिहिलं, मग एंटर मारून परत कंटिन्यू, एंटर मारून कंप्लीट, आणि मग इथे डबल कोट पूर्ण केलं, तर ते वर्क होत नाही. म्हणजे त्याचा कलरच वेगळा आहे, तुम्ही चेक करून बघा. म्हणजे ह्या स्ट्रिंग लिटरल्स किती लाईनला एक्सटेंड नाही करतायत, एकपेक्षा जास्त. मग एक पर्याय आहे की शेवटला सगळीकडे कंटिन्युएशन कॅरेक्टर टाकायचं, फक्त बॅकस्लॅश. त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग कंटिन्युएशन कॅरेक्टर.
म्हणजे आता जर मी इथे एक स्ट्रिंग तयार केली असती, स्ट्रिंग एस इक्वल टू, आणि इथे बघ काहीतरी टाईप करतोय, नेक्स्ट लाईनला टाईप करतोय, नेक्स्ट लाईनला टाईप, आणि इथे डबल कोट कम्प्लीट, तरी बघा त्याचा कलर वेगळा दिसतोय कारण ती कम्प्लीट नाहीच आहे म्हणून मग इकडे काय टाकायचा, एक बॅकस्लॅश, इथे एक बॅकस्लॅश. कळत आहे? जेव्हा ते टाकाल तेव्हा ती स्ट्रिंग काय होते, कम्प्लीट होते. तो बॅकस्लॅश काय इंडिकेट करतो, स्ट्रिंग कंटिन्युएशन कॅरेक्टर. ओके, फक्त बॅकस्लॅश, बॅकस्लॅश एन नाही, बॅकस्लॅश एन म्हणजे ते न्यू लाईन ट्रीट होतं, फक्त बॅकस्लॅश ॲज अ स्ट्रिंग कंटिन्युएशन. ठीक आहे, पहिलं एक गोष्ट तर कळली की स्ट्रिंग लिटरल म्हणजे काय, तर इट इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स एनक्लोज्ड इन अ डबल कोट. ठीक आहे, नेक्स्ट बघा, या स्ट्रिंग लिटरलमध्ये जे काही एनक्लोज्ड इन डबल कोट आहे त्यात काय काय येऊ शकतं, एनी कॅरेक्टर्स येऊ शकतात, त्याच्यात एस्केप सिक्वेन्सेस पण येऊ शकतात. कळत आहे? म्हणजे युनिकोड फॉर्म, ऑक्टल फॉर्म, क्लिअर, आणि नॉर्मल एस्केप सिक्वेन्सेस लाईक स्लॅश एन, स्लॅश आर, स्लॅश स्लॅश, ते पण येऊ शकतात. आणि एकच पॉईंट फक्त लास्ट लक्षात घ्या, हे सगळे स्ट्रिंग लिटरल जे आहेत ना ते जावामध्ये ऑब्जेक्ट आहेत आणि सी मध्ये ते कॅरेक्टर पॉइंटर असतात. सी मध्ये जेव्हा पण तुम्ही स्ट्रिंग लिटरल तयार करता ना तेव्हा ते त्या स्ट्रिंगचं फक्त बेस ॲड्रेस घेतं आणि सी मध्ये बेस ॲड्रेस म्हणजे पॉइंटर असतो, तो कॅरेक्टर पॉइंटर असतो. पण जावामध्ये ते कॅरेक्टर पॉइंटर नाही, जावा काय करतं, या सगळ्या डबल कोटेड स्ट्रिंगला कशात कन्वर्ट करून टाकतं, ऑब्जेक्ट ऑफ क्लास स्ट्रिंग. एस कॅपिटल आहे आणि हा क्लास कोणी प्रोव्हाइड केलाय, सन्नी. कशात असतो, जावा डॉट लँग पॅकेजमध्ये, जावा मेन पॅकेज, लँग सम पॅकेज, आणि त्या सब पॅकेजमध्ये हा स्ट्रिंग नावाचा क्लास आहे. एस कॅपिटल आहे का, सननी दिलेले क्लासेस आहेत आणि तुम्हाला माहिती पाहिजे सनचे सगळे क्लासेसचा पहिला लेटर कॅपिटल. हा प्रिमिटिव्ह मध्ये येत नाही, हा प्रिमिटिव्ह डेटा टाईप नाही आहे, हा क्लासचं नाव आहे. आणि तुम्ही जे काही डबल कोटमध्ये लिहिता ना ते कोणत्या क्लासचा ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट होणारच, स्ट्रिंग. त्याचं जस्टिफिकेशन देतो बघा. ठीक आहे, सी आता इथे मी लिहितोय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि इथे लिहितोय डबल कोट हॅलो आणि पुढे लिहितोय डॉट लेंथ. ऐकताय का, ह्याचा प्रूफ आहे काय, याच्यानी काय प्रूफ होत आहे की हा डबल कोट हॅलो कशात कन्वर्ट झाला, ऑब्जेक्ट. कारण ऑब्जेक्ट असेल तरच डॉट करून तुम्ही मेथड्स कॉल करू शकता ना. कोणत्याही क्लासचे मेथड्स कधी कॉल करता येतात, जर त्या क्लासचा आपल्याकडे काय ऑब्जेक्ट, तर ऑब्जेक्ट डॉट करून मग काय कॉल करता येतात, मेथड्स कॉल करता येतात. मग इथे जर त्या डबल कोट हॅलो डॉट मेथड कॉल करता येत आहे, याचंच प्रूफ आहे काय की डबल कोट हॅलो हा कशात कन्वर्ट झाला, स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट. आणि मग त्या स्ट्रिंग क्लासची लेंथ ही काय, मेथड आहे, आणि ती लेंथ मेथड कोण इन्वोक करताय, तो स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट. मग त्याचं लेंथ रिटर्न करेल, हॅलो प्रिंट नाही होणार, हॅलोचं लेंथ प्रिंट होईल, दिसतंय इथे 5. तसंच तुम्ही लिहिलं असतं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि इथे लिहिलं असतं डबल कोट हॅलो डॉट टू अप्पर केस. आता टू अप्पर केस पण ही कोणत्या क्लासची मेथड आहे, स्ट्रिंग क्लासची. ही स्ट्रिंग क्लासची मेथड आहे आणि त्याला इन्वोक कोण करताय, स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट. म्हणाल कोण येतो, हा हॅलो, हा डबल कोट हॅलो कशात कन्वर्ट झालाय, स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये, आणि तो ऑब्जेक्ट त्याच्या क्लासची मेथड कॉल करताय. मग आता हॅलोला कशामध्ये कन्वर्ट करून रिटर्न करेल, अप्पर केस, म्हणजे हॅलो इन अप्पर. पण तो ओरिजिनल हॅलो तसंच राहणार, तो नवीन स्ट्रिंग आणून देतो, कारण जावामध्ये स्ट्रिंग ही इम्म्युटेबल क्लास आहे. इम्म्युटेबल क्लास म्हणजे त्याला मॉडिफाय नाही करता येत, म्हणजे ज्या क्लासच्या ऑब्जेक्ट्सला मॉडिफाय करता येत नाही त्याला आपण इम्म्युटेबल करतो, आणि ज्याला मॉडिफाय करता येतं त्यांना आपण म्युटेबल करतो. कळतंय का, क्लिअर? ओके.
तर स्ट्रिंग ही कशाच्या कॅटेगरीत येते? इम्म्युटेबल. म्हणजे ही ओरिजिनल हॅलो मॉडिफाय नाही होत, नवीन कॉपी आणून देतं. करेक्ट? दिसतंय? राईट? ठीक आहे. आणि या स्ट्रिंग्स मध्ये काय काय वापरता येईल? सगळं ना, एस्केप सिक्वेन्स अँड ऑल. बघा आता इथे मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि इथे लिहिलं हॅलो टॅब वर्ल्ड. टॅब पहिल्यांदा टॅब कसा लिहिलाय? /t ने. ठीक आहे. आणि दुसऱ्यांदा टॅब बघा कसा लिहितोय, \u009 आणि मग 3 एक्सक्लेमेशन. होणार काय? टॅबच, पण पहिला टॅब तो एस्केप सिक्वेन्स वापरला नॉन ग्राफिकचा, आणि दुसरा टॅबचाच युनिकोड. टॅब पण एक कॅरेक्टर आहे ना, जसा ए, जसा बी, जसा झेड, जसा 0, त्यांना जसा युनिकोड आहे तसा कोणाला पण युनिकोड आहे टॅबला, कारण तो सुद्धा तुमच्या कॅरेक्टर सेटचा एक पार्ट आहे. आणि प्रत्येक सिम्बलला काय असतं त्याचं करस्पॉन्डिंग युनिकोड. बघा 2 टॅब्स येतील का? हॅलो टॅब आला, वर्ल्ड, आणि परत टॅब आला 3 एक्सक्लेम. म्हणजे ह्याच्याने काय कळलं तुम्हाला? हा /t पण कोण आहे? टॅबच आहे. आणि \u009 पण काय? टॅबच आहे. तो कोणाचा युनिकोड आहे? टॅबचा युनिकोड आहे. पटतंय ना? त्यालाच ऑक्टल फॉर्म मध्ये पण लिहू शकला असता. 11 किती होईल? ऑक्टल आहे ना ते. ऑक्टल 11 म्हणजे 9च ना. क्लिअर? मग बघा त्याच्या पुढे मी दिलंय काही असे कॅरेट. आता 3दा टॅब येईल का? हा पहिला /t मुळे, दुसरा त्याच्या युनिकोडमुळे, तिसरा त्याच्या ऑक्टल कोडमुळे. 3 वेळा काय आला? टॅब. म्हणजे सांगायचं काय की तोच टॅब कसा 3 वेळा 3 वेगळ्या वेगळ्या वेनी तुम्ही काय केला? रिप्रेझेंट केला. ठीक आहे. बरं, तर क्विकली आपण स्ट्रिंग लिटरल उरकूया. एनी सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स enclosed in a pair of double quote, getting, and which must occur on a single line. म्हणजे ऍक्च्युअली स्ट्रिंग्सला किती लाईनला एक्सटेंड करून देत नाही, एक पेक्षा जास्त, ते एकाच लाईनवर संपलं पाहिजे. ठीक आहे. मग काय सांगितलं की प्रत्येक स्ट्रिंग ही कशाचा ऑब्जेक्ट असतं? क्लास स्ट्रिंग. हा एकच आहे जो प्रिमिटिव्ह मध्ये येत नाही, प्रिमिटिव्ह कॅटेगरी. इंट लिटरल, जेव्हा मी इंट लिटरल घेतलंय तेव्हा त्याचे 4 टाइप्स काय होते? बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग. ते चौघही प्रिमिटिव्ह. फ्लोट लिटरल घेतलं तेव्हा फ्लोट आणि डबल. कॅरेक्टर लिटरल घेतलं तेव्हा कॅर. बुलियन लिटरल घेतला तेव्हा बुलियन. पण हा एकच आहे ज्याला प्रिमिटिव्ह टाईप आहे का युजर डिफाईन टाईप आहे? युजर डिफाईन. क्लास टाईप आहे ना तो. क्लास हे कशात येत नाही. क्लास प्रिमिटिव्ह टाईप आहे का युजर डिफाईन टाईप आहे? क्लास आपण क्रिएट करतो ना. पण इथे हा स्ट्रिंग क्लास भले आपण नाही केला, पण सननी बनवून तुम्हाला दिला आहे. शेवटी तो क्लासच आहे. क्लिअर? आणि क्लासचे व्हेरिएबल्स कशात येतात? प्रिमिटिव्ह मध्ये का नॉन प्रिमिटिव्ह? नॉन प्रिमिटिव्ह. क्लिअर? ओके. तो ऑल स्ट्रिंग लिटरल्स आर ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास स्ट्रिंग. आणि त्या स्ट्रिंग मध्ये काय लिहायला अलाउड आहे? तुम्ही आपले नॉर्मल कॅरेक्टर्स लिहाच, पण त्याच्याबरोबर एस्केप सिक्वेन्स ॲज वेल ॲज युनिकोड व्हॅल्यूज कॅन अपियर इन स्ट्रिंग लिटरल. गेटिंग? बघा थोडे एक्झाम्पल्स देतो इथे. एक्झाम्पल्समध्ये लिहिलं. पहिली ही स्ट्रिंग कळते का? बघा, हिअर कम्स अ टॅब अँड हिअर कम्स अनदर वन. दोघेही टॅबच आहेत का? हो की नाही? क्लिअर? /t तर टॅबच आहे. इज इट अ नॉन ग्राफिक कॅरेक्टर? न्यू लाईन सारखा आहे ना नॉन ग्राफिक कॅरेक्टर. आणि तो जरी नॉन ग्राफिक कॅरेक्टर तरी तो कशाचा पार्ट आहे? तुमच्या कॅरेक्टर सेट. म्हणजे त्याला पण काय असणार? युनिकोड. मग त्याचा युनिकोड किती आहे? 9 आहे. म्हणून \u009.
सेकंड एक्झाम्पल, व्हॉट्स ऑन द मेनू. मग मला सांगा, डबल कोटमध्ये जो सिंगल कोट आहे त्याला काही एस्केप करायची गरज होती का? लागत नाही. डबल कोटमध्ये सिंगल कोटला एस्केप करायची गरज नाही. सिंगल कोटमध्ये डबल कोटला, पण सिंगल कोटमध्ये सिंगल कोट एस्केप, डबल कोटमध्ये डबल कोट एस्केप करायचं. ठीक आहे. बघा इथे जसं मला ऍक्च्युअली काय पाहिजे, स्ट्रिंग लिटरल्स आर डबल कोटेड, ह्या वाक्याला तेवढंच ठेवायचंय की त्याला दोन्ही बाजूला कोट पण पाहिजे मला, म्हणून ते 2 कोट मी एस्केप केले. तो जो पहिला बॅकस्लॅश आहे ना, हा कंपायलरला इन्फॉर्म करताय की याच्यानंतर जो मेटा कॅरेक्टर येतोय ना डबल कोट, त्याला काय नको कन्सिडर करू, पण जसा आहे तसाच ठेव, त्याला काय नको घेऊ. मेटा कॅरेक्टर, कारण डबल कोट हा मेटा कॅरेक्टर आहे, सिंटॅक्सचा कॅरेक्टर आहे, स्ट्रिंगला सांगण्यासाठी तो वापरला जातो. क्लिअर? आणि इथे बघ असा न्यू लाईन पण वापरू शकतो, /n. मग जसं टॅबचा युनिकोड लिहिला तसं /nचा पण लिहू शकतो का? लिहू शकेन ना. पण न्यू लाईनचा पण काय असेल, युनिकोड. गेटिंग? मला वाटतं बहुतेक डी असतं किंवा ए असतं, म्हणजे 10 तरी आहे किंवा 13 तरी आहे. फक्त थोडंसं कन्फ्युजन आहे का, कारण न्यू लाईन आणि कॅरेज रिटर्न 2 आहेत ना. एक कॅरेज रिटर्न असतो जो त्याच लाईनच्या सुरुवातीला आणतो, एक न्यू लाईन असतो जो नेक्स्ट लाईन. त्यात थोडासा कन्फ्युजन आहे, पण आय थिंक इट इज इदर 13 और इदर 10. गेटिंग? पाहिजे तर लगेच कन्फर्म करू आपण. आत्ता मगाशी तो टेबल दिलेलाच आहे बघ ह्याच्यात. नाही, पण ह्याच्यात मी न्यू लाईनचं नाही घेतलं, मी घेतलं होतं फक्त. हां घेतलाय ना, हा काय बघा एच आहे, मी बरोबर सांगितलं होतं ए. आणि कॅरेज रिटर्नचा किती आहे, डी. डी म्हणजे 13 आहे. डी म्हणजे हेक्समध्ये 13 असतो आणि हेक्समध्ये ए म्हणजे 10 असतो. गेले? तर आत्ता मी जो स्ट्रिंगचा एक्झाम्पल लिहिलाय त्यात मला सांगा, तिसऱ्या केसमध्ये जे न्यू लाईन लिहिलंय त्या जागी /nच्या जागी मी जर लिहिला \u00a, तरी ते न्यू लाईनच धरेल ना. कळलं? ठीक आहे. क्लिअर? बघा आता इथे मी टॅब आहे ना त्याच्या जागी /n टाकतो. बघा इथे \u00a टाकतो. मग इथे 10 लिहायचं म्हणजे 12 लिहायचं. चालेल का? एक ही बात आहे ना. म्हणजे तिन्ही केसमध्ये काय येईल, हॅलो, मग पुढच्या लाईनला वर्ल्ड, पुढच्या लाईनला हे 3 आणि त्याच्या पुढच्या लाईनला येऊ शकतं. 8 आणि 2 10च ना. हो हो सांगतो मी, ह्याचा प्रॉब्लेम काय तो सांगतो. हा एस्पेशली फक्त न्यू लाईनला प्रॉब्लेम येईल. मी एक्सप्लेन करतो ह्याचं काय प्रॉब्लेम आहे. याचं मिनिंग काय असतं की युनिकोड जे असतात ना ते प्रोसेस होतात. टॅबला काही प्रॉब्लेम आला नाही. तो एक पॉइंट आहे, म्हणजे जावाचा एक पॉइंट आहे की जावामध्ये स्ट्रिंग्समध्ये जेव्हा पण युनिकोड्स येतात ना तर ते कंपायलेशनच्या आधीच प्रोसेस होतात. म्हणजे कंपाईल करायच्या आधीच जिथे जिथे युनिकोड्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज काय होऊन जातात, सबस्टिट्यूट. कळतंय का मी काय सांगतो? म्हणजे जावामध्ये पूर्ण प्रोग्राममध्ये जिथे कुठे काय येईल युनिकोड तर ते काय होऊन जातात, प्रोसेस होतात. युनिकोड्स आर प्रोसेस्ड व्हेन बिफोर कंपायलेशन. मग या केसमध्ये प्रॉब्लेम काय होतो बघा, तो \u00a प्रोसेस झाल्यावर
इथे ऍक्च्युली खरं काय सबस्टिट्यूट होईल, प्रोसेस झाला ना तो, तर तिथे काय सबस्टिट्यूट होईल, न्यू लाईन. आणि न्यू लाईन सबस्टिट्यूट झाल्यामुळे ते असं होतं, म्हणजे हे गायब होतं, गेटिंग, आणि ते असं झालं प्रोसेस. आणि मग आता जेव्हा ते कंपाईल करायला जातं तेव्हा हे इनव्हॅलिड काय देतं, स्ट्रिंग. गेटिंग. पण हा फक्त या एकाच युनिकोडला प्रॉब्लेम आहे का, कारण हा युनिकोड जेव्हा प्रोसेस होतो तेव्हा ते नेक्स्ट लाईनला येतं. गेटिंग. बाकी युनिकोड्सला प्रोसेस केल्यावर का नाही येणार, कारण ते स्ट्रिंगला 2 मध्ये काय करत नाही, स्प्लिट करत. गेटिंग. इथे बघ \u000a केलं तरी तो एरर परसिस्ट करेल. येतोय. ते अजूनही काय सांगताय, अनक्लोज्ड स्ट्रिंग लिटरल. पण काहींना वाटेल कुठे अनक्लोज झालाय, डबल कोट टाकलाय तरी तो कुठे अनक्लोज आहे. तर का असं झालं, कारण मी काय सांगितलंय, जावामध्ये जिथे जिथे युनिकोड्स आहे ते सगळे युनिकोड्स कंपायलेशनच्या आधी काय होता, प्रोसेस. मग हा जेव्हा प्रोसेस होतो, तुम्ही म्हणाल मग हे पण का, हो हे पण प्रोसेस झालेत, पण हे प्रोसेस झाल्यामुळे स्ट्रिंग इनकम्प्लीट राहत नाही ना. इथे काय येतं, ए येतं, इथे काय येतं, ए, इथे काय येतो, तो सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट, तो वल्गर फ्रॅक्शन, हे सगळं पुट केल्यानंतरही तुमची स्ट्रिंग 2 लाईन मध्ये स्प्लिट होत नाही ना, ती स्ट्रिंग तशीच राहते, म्हणून काही प्रॉब्लेम आला. पण या केसमध्ये जेव्हा हा युनिकोड काय होतो, प्रोसेस होतो, म्हणजे या ठिकाणी काय टाकतं ते, न्यू लाईन. कळताय. तर तुमची स्ट्रिंग आता अशी स्प्लिट होऊन जाते, हे जातं आणि तिथे न्यू लाईन येतं आणि स्ट्रिंग अशी होते. आणि अशी झाल्यावर मग ते जेव्हा कंपायलेशनला जातं तेव्हा कंपायलर त्याला काय देतं, एरर. काय एरर देतं कळलं, कारण ती स्ट्रिंगच इनकम्प्लीट आहे ना त्या ठिकाणी. क्लिअर. हा. पण दुसऱ्याचे युनिकोड्स काही प्रॉब्लेम नसते आले, लाईक जसं /r लिहिलं असतं आणि /r चाच युनिकोड काय होता, डी होता ना, 000D. क्लिअर. याचं पण प्रोसेसिंग होता. क्लिअर. दिसतंय, हॅलो आला, वर्ल्ड त्याच्यावरच रिप्लेस झाला आणि याच्यामुळे हे 3 त्याच्यावर रिप्लेस झाले. कळतंय का. क्लिअर. म्हणजे हॅलो आलं, मग /r मुळे वर्ल्ड तिथे आला आणि मग त्याच्यानंतर \000D नी काय केलंय, तेच सुरुवातीला आणून ठेवलंय आणि मग त्याच्यानंतर राहिलेलं काय आलं, 3 एक्सक्लेमेशन आणि \D नव्हता लिहायचा, \u00. ठीक आहे. आता ही त्याला पण का प्रॉब्लेम आला, कारण जेव्हा हे प्रोसेस होईल तेव्हा इथे काय रिप्लेस होणार, एंटर रिप्लेस होईल ना, म्हणजे ते कॅरेज रिटर्न आहे. फक्त एवढंच आहे की ते एंटर, ते राहिलेलं सुरुवातीला येतं. पता का. प्रोसेस झाल्यावर हा जो पार्ट आहे ना, हा राहिलेला, हा सगळा, हा त्याच्याच सुरुवातीला, आणि स्ट्रिंग मग काय राहते, इनकम्प्लीट राहते. म्हणून बघा, अनक्लोज स्ट्रिंग लिटरल. म्हणजे ह्याच्यावरनं काय कन्क्लुजन काढायचं कळलं का, की जावामध्ये पूर्ण प्रोग्राममध्ये जिथे जिथे युनिकोड्स वापरतात ते युनिकोड्स काय होतात, प्रोसेस होतात. म्हणजे इवन इथे पण होईल ना, आता तुम्ही कॅर सी इक्वल टू ABC लिहायचं सपोज, किंवा कॅर सी इक्वल टू Z लिहायचं, रे ऐकता, किंवा कॅर ABC इक्वल टू Z लिहायचं. ठीक आहे. आणि आता हा तर एरर येणार आहे म्हणून इथे मी कमेंट टाकतो. इथे आता हा जो बी आहे ना, बी, तो मी बी नाही लिहिला, मी त्याच्या जागी \u0042 लिहितो. का, कारण 41 कोण आहे, कॅपिटल ए आहे ना, तर 42 काय असणार, कॅपिटल बी. आणि इथे जो CHAR आहे ना, तो CHAR, तो स्मॉल ए आहे ना, तो मी इथे लिहितोय \u0061. मग म्हणाल एलाच करता येतं का, असं नाही, त्या सीला पण करता आला असता, आरला पण. मला एचा युनिकोड आता आठवत होता म्हणून तेवढा लिहिला. क्लिअर. म्हणजे असं सगळ्यांचे युनिकोड्स तिथे सबस्टिट्यूट करता येतात.
तर बघा CH तो युनिकोड आणि R. मग आता कंपायलर त्याला प्रोसेस करेल का? आता प्रोसेस करून काय करेल? याला कशाने सबस्टिट्यूट करेल? स्मॉल ए. याला कशाने सबस्टिट्यूट करेल? कॅपिटल बी. आणि मग मी जर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये ABC लिहिलं चालेल का? आणि विल इट डिस्प्ले झेड? म्हणजे थोडक्यात काय नावाचा व्हेरिएबल बनलाय? काय नावाचा व्हेरिएबल बनलाय? ABC नावाचा काय बनलाय? व्हेरिएबल. फक्त इथे तुम्ही ABCच्या जागी बी नाही लिहिलंय, बीचं काय लिहिलंय? युनिकोड. आणि इकडे जो कॅर लिहिलाय ना CHAR, तो ए नाही लिहिलाय, एचा युनिकोड. मग आता काही म्हणतील हा पूर्ण प्रोग्राम पण असं लिहिता आला असता का? कळतंय? म्हणजे इथे क्लास लिहिलं CLASS, तर ह्या एच्या जागी युनिकोड. मग म्हणाल फक्त एलाच असतं का? असं काही नाहीये, सगळ्याला पण लिहू शकतो का? येस, 100%. म्हणजे जावा काय करतं, तुमच्या पूर्ण प्रोग्राममध्ये त्या पूर्ण प्रोग्रामलाच तुम्ही कसं टाईप करू शकता? युनिकोड. आणि जिथे जिथे युनिकोड आहेत तिथे त्याचे त्याचे काय सबस्टिट्यूट होणार आहेत? लेटर्स. कंपायलेशनच्या आधी. म्हणून बघा आता हा CHAR बनतो, हा ABC बनतो. प्रिंट करायला गेला तर ते काही एरर देत नाही. ABCची व्हॅल्यू Z प्रिंट होते बघा. हा, हे अजूनही राहिलेलं आहे का? कारण ते युनिकोड्स प्रोसेस होतात ना. का? आता तुम्ही म्हणाले कमेंट टाकलं तरी हो, कमेंट जरी असलं तरी जावा काय करतं, पूर्ण प्रोग्राम मध्ये सगळे युनिकोड्स काय करतात? प्रोसेस. म्हणून या युनिकोडला पण त्यांनी काय केलंय? प्रोसेस केलाय. क्लिअर? म्हणून आता तात्पुरतं काय करतो, काढूनच टाकतो. ठीक आहे. आणि Z प्रिंट केलं का रे त्यांनी? Z प्रिंट केलं म्हणजे थोडक्यात त्यांनी कशाची व्हॅल्यू प्रिंट केली? ABC. पण तुम्ही म्हणाल ABC नावाचा व्हेरिएबल कुठे बनवलाय? बनवलाय ना, पण फक्त ते क्रिप्टिक फॉर्म मध्ये टाईप केलाय. सरळ सरळ असं सरळ उचलून सरळ खायचं नाही, असं घुमवून हात फिरवून मग खातोय. क्लिअर? म्हणजे सरळ ABC नाही लिहिलाय, A चा युनिकोड आणि मग काय लिहिलंय? C. आणि ते कळलं ना की कमेंट्स मध्ये पण काय होतं. हा, म्हणजे आता ही कमेंट आहे आणि कमेंट मध्ये लिहिलंय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हॅलो /U0009, कारण 9 नाही, A. बरोबर की नाही? न्यू लाईनचा युनिकोड A आहे ना, आणि वर्ल्ड लिहिलं. मग काही ना काय वाटतंय, एनिवे ते कमेंट आहे, काय फरक पडणार आहे? काहीच नाही होणार. पण बघा आता जर कंपाईल केला ना, एरर येतं. काय येईल बरं? हा, जावा काय करतं, सगळ्या युनिकोड्सला प्रोसेस, भले ते कमेंट मध्ये असू दे. मग कोणत्या युनिकोडला पण त्यांनी प्रोसेस केलं? या सगळ्यांना तर केलंच आहे, पण याला सुद्धा. आणि जेव्हा याला प्रोसेस करतं ना, तेव्हा हे पुढचं जे वर्ल्ड आहे ते असं येतं. प्रोसेस झाल्यानंतर हे गायब होतं आणि हे असं आलंय, असं होऊन जाईल ना. आणि मग जेव्हा हा प्रोग्राम आता कोणाला जाईल? कंपायलरला. तर कंपायलर ऑब्विसली त्याचं काय देईल? सिंटॅक्स एरर, अनक्लोज्ड स्ट्रिंग. बघा तुम्ही /U00E. म्हणजे याच्यानी एक ज्ञानात भर झालेली आहे. काय? जावा युनिकोड्सला काय करतं? प्रोसेस. बघा इथे येत आहे इलिगल युनिकोड एस्केप असं आलं ना. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केलं होतं, त्या /U, बरं इलिगल नाही कारण 1 0 कमी पडला आणि 1 वाढवला तरी एरर येणारच आहे. आता एरर येणार आहे अनक्लोज एरर. बघा येत आहे नॉट अ स्टेटमेंट. का बरं असं झालं? नॉट अ स्टेटमेंट असा एरर का आला? क्लिअर? बघा नॉट अ स्टेटमेंट का? कारण जेव्हा हे प्रोसेस होईल तेव्हा हे जाईल आणि याच्या पुढचं नेक्स्ट लाईनला येईल ना. मग जेव्हा हे जाईल आणि याच्या पुढचं नेक्स्ट लाईनला जेव्हा येईल तेव्हा ते असं येईल. मग ही काही लिगल स्टेटमेंट आहे का? वर्ल्ड आणि काही स्टेटमेंट बनती नाही आहे ना. डज इट मेक एनी सेन्स? नो. म्हणून तर येत आहे ना नॉट अ स्टेटमेंट. कळलंय? तर मला वाटतं थोडक्यात समजलंय तुम्हाला की तुमच्या पूर्ण प्रोग्राम मध्ये जेव्हा पण तुम्ही काय लिहिता युनिकोड्स, तर ते युनिकोड्स काय होतात? प्रोसेस. ठीक आहे? कळलं? ओके, तर आजला एवढंच. नेक्स्ट टाइम मग डेटा टाइप्स वगैरे बघायचे,
अधूनमधून आपण काही प्रोग्राम्स पण लिहूया.